दोन दोन शुगर बीट्स घ्यायचेत आणि समोर जाऊन आपल्याला काय करायचे, जवळ जाऊन चेन स्टिच द्यायची आहे. दोन दोन शुगर बीट्स घ्यायचेत आणि समोर जाऊन आपल्याला काय करायचे, चेन स्टिच द्यायची. जेव्हा पण आपण आउटलाईन करणार आहेत जरीच्या थ्रेडची, त्याच्या बाजूने आपल्याला काय करायचे, शुगर बीटची अशी लाईन द्यायची असते. त्यावेळी आपण काय करतो, फक्त दोन दोनच शुगर बीट्स घ्यायचे. घेताना दोन दोनच घ्यायचे आणि चेन स्टिच देताना एकदम जवळ द्यायची, म्हणजे आपले जे बीड असतात ना त्याच्यामध्ये आपल्याला गॅप दिसून येत नाही. असे दोन दोन शुगर बीट्स घ्यायचेत आणि समोर जाऊन आपल्याला काय करायचं, जवळ जाऊन चेन स्टिच द्यायची. याला आपण काय म्हणतो, बीड वर्क म्हणतो. हे झाले शुगर बीड्स. सर्वात छोटी साईज आपली. तर आपल्याला काय करायचं, आता मोठ्या बीडची लाईन क्रिएट करायची आहे. तर सेम प्रोसेस करायची आपल्याला. दोन दोन बीड घ्यायचे आणि समोर जाऊन आपल्याला काय करायचंय, चेन स्टिच द्यायची. दोन दोन बीड घ्यायचे असे आणि समोर जाऊन आपल्याला काय करायचंय, चेन स्टिच द्यायची. घेताना फक्त दोन दोनच बीड घ्यायचेत प्रत्येक वेळी आणि समोर जाऊन आपल्याला काय करायचं, जवळ जाऊन एकदम चेन स्टिच द्यायची, म्हणजे जेणेकरून आपला बीड मध्ये आपला गॅप दिसून येत नाही. असे दोन दोन बीड घ्यायचे आणि समोर जाऊन आपल्याला काय करायचं, चेन स्टिच द्यायची. दोन दोन बीड घ्यायचे, समोर जाऊन आपल्याला काय करायची, अशी चेन स्टिच द्यायची. आणि शेवटी काय करायचं, आपल्याला इथे एंड लॉक करून द्यायचंय. एंड लॉक आपण कसा करतो, पहिल्यातून दुसरा, दुसऱ्यातून पहिला धागा बाहेर काढतो आणि दुसऱ्यातून पहिला धागा पकडून खालचा धागा आपण ओढून घेतो.